नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या भाग क्रमांक 2 या व्हिडिओला सुरू करतोय. इतिहासाचे जे प्रश्न आहे पोलीस भरतीसाठी त्याचे 100 प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये करणार होतो. त्यातला भाग क्रमांक 1 चा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी पहिले दिलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण भाग क्रमांक 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 100 असे 50 प्रश्न मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच पोलीस भरतीचे ग्राउंड चाललेले आहे, संपण्यातच आहे, काही डेट्स बाकी आहेत. त्या पोलीस ग्राउंड झाल्याच्या नंतर तुम्हाला लेखी परीक्षा असेल. विद्यार्थी मित्रांनो, त्या लेखी परीक्षेसाठी इतिहासाचे हे जे प्रश्न आहेत मी तुम्हाला सरावासाठी दिलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. या पूर्ण प्रश्नांचा तुम्ही सविस्तर आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बिनचूक म्हणजे एकदम करेक्टली ते आन्सर तुम्ही देऊ शकाल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या नवीन व्हिडिओला आपण सुरू करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपला प्रश्न क्रमांक 51. काय प्रश्न आहे? 1905ची बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? 1905ची बंगालची जी फाळणी होती ती कोणत्या व्हाईसरॉयने केली? पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड डलहौसी, 3 नंबर पर्याय आहे लॉर्ड कर्झन आणि 4 नंबर पर्याय आहे लॉर्ड माउंटबॅटन. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कर्झन. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 52. आझाद हिंद फौजीची स्थापना कोणी केली? आझाद हिंद फौजीची स्थापना कोणी केली? एक पर्याय आहे सुभाषचंद्र बोस, पर्याय क्रमांक 2 आहे रासबिहारी बोस, पर्याय क्रमांक 3 आहे कॅप्टन मोहन सिंग आणि पर्याय क्रमांक 4 आहे लाला हरदयाळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 53. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? एक पर्याय 1919, पर्याय क्रमांक 2 आहे 1920, पर्याय क्रमांक 3 आहे 1922 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1930. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1919. 13 एप्रिल 1919 ही त्याची दिनांक आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 54. वासुदेव बळवंत फडके यांना पकडून कोणत्या तुरुंगात ठेवले होते? वासुदेव बळवंत फडके यांना पकडून कोणत्या तुरुंगात ठेवले होते? एक आहे अंदमान, 2 आहे एडन, 3 आहे येरवडा आणि 4 आहे आर्थर रोड. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एडन, जे की येमेन देशात आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 55. कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा कोणी सुरू केली? कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा कोणी सुरू केली? एक आहे भास्करराव जाधव, पर्याय क्रमांक 2 आहे राजश्री शाहू महाराज, पर्याय क्रमांक 3 आहे अण्णासाहेब लठ्ठे आणि पर्याय क्रमांक 4 आहे केशवराव जेधे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजश्री शाहू महाराज. 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची कोल्हापूर येथे त्यांनी शाखा सुरू केली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 56. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? विद्यार्थी मित्रांनो, 1857च्या उठावावरती आपल्याला एक नाही तर दोन तीन प्रश्न तर हमखास विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? एक आहे संस्थानिकांचे विलिनीकरण, 2 आहे कारतुसांना गाय व डुकराची चरबी लावलेली होती, 3 आहे सतीबंदी कायदा झालेला होता आणि 4 पर्याय आहे जास्त कर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कारतुसांना गाय व डुकराचे चरबीची लावलेली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 57. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कधी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कधी केली? एक पर्याय 1924, पर्याय क्रमांक 2 आहे 1927, पर्याय क्रमांक 3 आहे 1930 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1942. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1924. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 58. दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते? दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित होते? एक पर्याय आहे कृष्णराव भालेकर, पर्याय क्रमांक 2 आहे नारायण मेघाजी लोखंडे, पर्याय क्रमांक 3 आहे विठ्ठलरामजी शिंदे आणि पर्याय क्रमांक 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृष्णराव भालेकर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 59.
पहिली गोलमेज परिषद कुठे भरली होती? पहिली गोलमेज परिषद कुठे भरली होती? एक पर्याय आहे दिल्ली, 2 आहे मुंबई, 3 आहे लंडन आणि चौथा आहे पॅरिस. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लंडन येथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? एक पर्याय आहे मराठा आणि इंग्रज, पर्याय क्रमांक 2 आहे मराठा आणि अब्दाली, पर्याय क्रमांक 3 आहे मराठा आणि निजाम आणि पर्याय क्रमांक 4 आहे मराठा आणि मुघल. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मराठा आणि अब्दाली. याचं ही जी पानिपतची तिसरी लढाई आहे ती 1761 मध्ये झाली होती. अहमद शाह अब्दाली, मराठा आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई ही 1761 मध्ये झालेली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 61. भावार्थ दीपिका, त्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी कोठे लिहिला? आपल्याला त्या ठिकाणाचं नाव विचारलेलं आहे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी कोठे लिहिला? एक आहे आळंदी, 2 आहे नेवासे, 3 आहे पैठण आणि चौथा आहे देहू. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेवासे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या पुरोहितांनी केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे ते कोणत्या पुरोहितांनी केला? एक आहे गागाभट्ट, 2 आहे मोरोपंत पिंपळे, 3 आहे दादोजी कोंडदेव आणि पर्याय क्रमांक 4 आहे समर्थ रामदास. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गागाभट्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63. पुरंदरचा तह जो की 1665 झाला होता तो कोणामध्ये झालेला होता? पुरंदरचा जो तह आहे तो कोणामध्ये झाला होता असं विचारलेलं आहे. एक आहे शिवाजी महाराज व अफजल खान, एक आहे पर्याय क्रमांक 2 आहे शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग, पर्याय क्रमांक 3 आहे शिवाजी महाराज आणि शाहिस्ते खान, पर्याय क्रमांक 4 आहे संभाजी महाराज व औरंगजेब. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. पेशवाईच्या काळात अष्टप्रधान मंडळात सरसेनापती कोण होते? पेशवाईच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये सरसेनापती कोण होते? एक आहे मोरोपंत पिंगळे, पर्याय क्रमांक 2 आहे हंबीरराव मोहिते, पर्याय क्रमांक 3 आहे बाळाजी आवजी, पर्याय क्रमांक 4 आहे रामचंद्र अमात्य. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हंबीरराव मोहिते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. तिसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या वर्षी झाले ज्याने पेशवाईचा अंत केला? तिसरे जे इंग्रज मराठा युद्ध होते ते कोणत्या वर्षी झाले ज्यामुळे पेशवाईंचा अंत झाला असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 1761, पर्याय क्रमांक 2 आहे 1802, पर्याय क्रमांक 3 आहे 1818 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1857. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1818. 1818ला पेशवाईचा अंत झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपल्याला लक्षात असू द्या 1818 हे वर्ष पेशवाईच्या शेवटचं वर्ष होतं. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 66. 1857चे स्वातंत्र्य समर हे ग्रंथ, हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? एक आहे विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर, 2 पर्याय आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 आहे अशोक मेहता. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. प्रश्न क्रमांक 67. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? एक पर्याय महात्मा फुले, 2 पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 आहे साने गुरुजी आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रबोधनकार ठाकरे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, पर्याय क्रमांक 2 आहे राजाराम मोहन रॉय, पर्याय क्रमांक 3 आहे दयानंद सरस्वती आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्वामी विवेकानंद. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 69. भारताचे पहिले मिल्कमॅन, धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? मिल्कमॅन. ठीक आहे,
भारताचे पहिले मिल्कमॅन म्हणजे धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? एक आहे डॉक्टर MS स्वामीनाथन, 2 आहे डॉक्टर वर्गीस कुरियन, पर्याय क्रमांक 3 आहे होमी बाबा, पर्याय क्रमांक 4 आहे विक्रम साराभाई. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर वर्गीस कुरियन. ठीक आहे, वर्गीस कुरियन हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 70. पंढरपूरचा विठोबा हे दैवत म्हणजे बौद्ध धर्मातील कोणत्या संकल्पनेचे रूप आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते? पंढरपूरचा विठोबा हे दैवत म्हणजे बौद्ध धर्मातील कोणत्या संकल्पनेचे रूप आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. प्रश्न समजून घेतला विद्यार्थी मित्रांनो. आता पर्याय बघूया. एक आहे महायान, पर्याय क्रमांक 2 आहे वज्रयान, पर्याय क्रमांक 3 आहे बुद्ध आणि पर्याय क्रमांक 4 आहे बोधिसत्व. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्ध. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 71. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? गव्हर्नर जनरल विचारलेलं आहे आणि ते पण स्वतंत्र भारताचे, म्हणजे 1947च्या नंतरचे विचारलेले आहे. समजून घ्या. प्रश्न समजला असेल तुम्हाला. पर्याय बघू. पर्याय क्रमांक 1 आहे लॉर्ड माउंटबॅटन, पर्याय क्रमांक 2 आहे सी राजगोपालाचारी, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 आहे पंडित नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी राजगोपालाचारी. सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. ठीक आहे, सॉरी पहिले गव्हर्नर होते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? एक आहे न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 2 आहे गो स सरदेसाई, पर्याय क्रमांक 3 आहे यदी फडके आणि पर्याय क्रमांक 4 आहे V.K. राजवाडे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. हैदराबाद संस्थानात वंदे मातरम चळवळ कोणी सुरू केली? हैदराबाद संस्थानामध्ये वंदे मातरम ही चळवळ सुरू कोणी केली? एक आहे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, 3 नंबर आहे बाबासाहेब परांजपे आणि पर्याय क्रमांक 4 आहे दिगंबरराव बिंदू. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आणि त्यांनीच ही वंदे मातरम ही चळवळ सुरू केलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करण्यात नाना पाटलांना कोणाची साथ मिळाली होती? सातारा जिल्ह्यामध्ये जे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते ना, करण्यात आलेले होते त्यात नाना पाटलांना कोणी साथ दिली होती असं विचारलेलं आहे. एक आहे वसंतदादा पाटील, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे यशवंतराव चव्हाण, 3 आहे किसन वीर आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 75 बघूया. मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली? एक आहे सावरकर बंधू, 2 आहे चाफेकर बंधू, 3 आहे भगतसिंग आणि 4 आहे सेनापती बापट. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सावरकर बंधू. 1900 पुढे याच ज्या मित्रमेळा संघटना आहे तिचं नाव अभिनव भारत असं झालेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 76. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे INC इंडियन नॅशनल काँग्रेस, ठीक आहे, याची स्थापना कधी झाली होती? पर्याय क्रमांक 1 आहे 1857, पर्याय क्रमांक 2 आहे 1885, पर्याय क्रमांक 3 आहे 1905 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1920. विद्यार्थी मित्र 1885 याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 1885. 28 डिसेंबर 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 77. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? एक आहे 1930, पर्याय क्रमांक 2 1940, पर्याय क्रमांक 3 आहे 1942, पर्याय क्रमांक 4 1947. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1942. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते?
सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? एक आहे खान अब्दुल गफार खान, पर्याय क्रमांक 2 आहे मौलाना आझाद, पर्याय क्रमांक 3 आहे मोहम्मद अली जिना आणि पर्याय क्रमांक 4 आहे शेख अब्दुल्ला. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक आता 79 बघूया. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रामधली जी पहिली महानगरपालिका होती तिचं नाव काय असं विचारलेलं आहे. एक पर्याय पुणे, पर्याय क्रमांक 2 आहे नागपूर, पर्याय क्रमांक 3 आहे मुंबई आणि पर्याय क्रमांक 4 आहे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई, जी की 1888ला स्थापन झालेली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 80. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी कधी शपथ घेतली? संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे की यशवंतराव चव्हाण हे होते, त्यांनी शपथ कधी घेतली असं विचारलेलं आहे. 1 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 आहे 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 3 आहे 1 मे 1960 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1 मे 1961. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1960. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 81. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? एक आहे पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 2 आहे सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 3 आहे लाल बहादूर शास्त्री, पर्याय क्रमांक 4 आहे सुभाषचंद्र बोस. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 82 आपण बघतोय आता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा टिळकांनी कोणत्या अधिवेशनात केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा टिळकांनी केलेली आहे, पण ती कोणत्या अधिवेशनामध्ये केली असा प्रश्न आहे. पहिला त्याचा पर्याय बघूया. सुरत, पर्याय क्रमांक 2 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 3 आहे लखनौ आणि पर्याय क्रमांक 4 आहे कलकत्ता. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लखनौ, जे की 1916 मध्ये झालेलं होतं लखनौ अधिवेशन. यामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी टिळकांनी घोषणा केलेली होती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 83. 1936चे काँग्रेसचे 1936चे जे काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कोठे भरले? 1936ला काँग्रेसचे जे पहिले ग्रामीण अधिवेशन घडले ना, ते कुठे झाले असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे फैजपूर, जे की जळगावला आहे, दुसरा आहे हरिपुरा, तिसरा आहे बेळगाव आणि पर्याय क्रमांक 4 आहे त्रिपुरी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फैजपूर, जे की जळगावला आहे. तिथे काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झाले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? एक आहे महाड, 2 पर्याय आहे नागपूर दीक्षाभूमीला, पर्याय क्रमांक 3 आहे मुंबई, पर्याय क्रमांक 4 आहे येवला. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर, जे की 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती. नंतर बघूया घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर प्रश्न क्रमांक 85. विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते, तर दुसरे कोण होते? सर्वांना माहिती असते की विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही आहेत, पण दुसरे कोण होते हा प्रश्न विचारला आहे. थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 2 आहे सरदार पटेल, पर्याय क्रमांक 3 आहे ब्रह्मदत्त, पर्याय क्रमांक 4 आहे साने गुरुजी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसरे वैयक्तिक सत्याग्रही होते. नंतर प्रश्न क्रमांक 86. 1853मध्ये भारतात पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? 1853ला जी भारतात पहिली जी रेल्वे होती ती कोठून कुठपर्यंत धावली असं विचारलेलं आहे. एक पर्याय आहे मुंबई ते पुणे, 2 पर्याय मुंबई ते ठाणे, पर्याय क्रमांक 3 आहे मुंबई ते कुर्ला आणि पर्याय क्रमांक 4 आहे ठाणे ते कल्याण. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई ते ठाणे, पोरबंदर ते ठाणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. सतीची चाल बंद करणारा कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? सतीची चाल बंद करणारा जो कायदा होता, जो की 1829ला झालेला होता, तो कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने केला असा विचारलेला आहे. एक आहे लॉर्ड डलहौसी, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे लॉर्ड विलियम बेंटिक,
त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे राजाराम मोहन रॉय. पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड कॅनिंग. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विलियम बेंटिक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 88, केसरी व मराठा हे वृत्तपत्रे कोणत्या वर्षी सुरू झाले? केसरी व मराठा हे वृत्तपत्रे कोणत्या वर्षी सुरू झाले? पर्याय क्रमांक 1 1880, पर्याय क्रमांक 2 आहे 1881, पर्याय क्रमांक 3 आहे 1885, पर्याय क्रमांक 4 आहे 1890. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1881. त्यानंतर बघूया 89वा प्रश्न. मुंबईचा सिंह लॉयन ऑफ बॉम्बे म्हणून कोणाला ओळखले जात असे? लॉयन ऑफ बॉम्बे मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जात असे? एक पर्याय आहे फिरोजशाह मेहता, पर्याय क्रमांक 2 आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 3 आहे जगन्नाथ शंकर सेठ आणि पर्याय क्रमांक 4 आहे बाळशास्त्री जांभेकर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फिरोजशाह मेहता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90, अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे क्रांतिकारक कोण होते? अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे क्रांतिकारक कोण होते? एक पर्याय आहे भगतसिंग, पर्याय क्रमांक 2 आहे सावरकर, पर्याय क्रमांक 3 आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 4 आहे लाला लजपतराय. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनायक दामोदर सावरकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91, गीता रहस्य हा ग्रंथ टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? एक आहे येरवडा, 2 पर्याय मंडाळे जे की म्यानमारला आहे, पर्याय क्रमांक 3 आहे अंदमान आणि पर्याय क्रमांक 4 आहे नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मंडाले. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 92, भारताची पहिली महिला शिक्षिका कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला शिक्षका कोण होत्या? तर एक आहे पंडिता रमाबाई, पर्याय क्रमांक 2 आहे सावित्रीबाई फुले, पर्याय क्रमांक 3 आहे ताराबाई शिंदे, पर्याय क्रमांक 4 आहे रमाबाई रानडे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सावित्रीबाई फुले. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 93, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत केंद्र सरकारने नेमलेल्या फाजल अली कमिशन म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगामध्ये सदस्य कोण होते? फाजल अली कमिशन जी होती त्यालाच आपण राज्य पुनर्रचना आयोग म्हणतो, त्यामध्ये जे सदस्य होते त्यांचे नाव विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे KM पन्नीकर, पर्याय क्रमांक 2 आहे फाजल अली, पर्याय क्रमांक 3 आहे वृद्धनाथ कुंजरू आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हे 3 सदस्य होते पन्नीकर, फाजल अली आणि कुंजरू, वृद्धनाथ कुंजरू हे 3 सदस्य या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्र असलेल्या फाजल अली कमिशनमध्ये होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 94, संयुक्त महाराष्ट्रासाठी किती हुतात्म्यांनी बलिदान दिले होते? संयुक्त महाराष्ट्रासाठी किती हुतात्म्यांनी बलिदान दिले होते? पर्याय क्रमांक 1 आहे 101, पर्याय क्रमांक 2 आहे 105, पर्याय क्रमांक 3 आहे 106 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 108. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 106. नंतर प्रश्न क्रमांक 95, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? एक पर्याय आहे पंजाब, पर्याय क्रमांक 2 आहे हरियाणा, पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 आहे राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 96, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या गडावर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या गडावर आहे? एक आहे राजगड, पर्याय क्रमांक 2 आहे सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 3 आहे रायगड, पर्याय क्रमांक 4 आहे पन्हाळा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97, आनंदमठ या कादंबरीतून कोणते गीत घेतले आहे? आनंदमठ या कादंबरीतून कोणते गीत घेतलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे जनगण मन, पर्याय क्रमांक 2 आहे वंदे मातरम, पर्याय क्रमांक 3 आहे सारे जहाँ से अच्छा आणि पर्याय क्रमांक 4 आहे जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वंदे मातरम, जे की बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 98, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? एक आहे स्वामी दयानंद सरस्वती, पर्याय क्रमांक 2 आहे स्वामी विवेकानंद, पर्याय क्रमांक 3 आहे राजाराम मोहन रॉय, पर्याय क्रमांक 4 आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली
आर्य समाजाची स्थापना केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99, रामोशी समाजाचे लोक कोणाला आपला राजा मानत असत? रामोशी समाजाचे लोक होते ते आपला राजा कोणाला मानत असत? तर एक आहे उमाजी नाईक, पर्याय क्रमांक 2 आहे तात्या टोपे, पर्याय क्रमांक 3 आहे वासुदेव बळवंत फडके, पर्याय क्रमांक 4 आहे राघोजी भांगरे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उमाजी नाईक. त्यानंतर बघूया आपल्या या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा प्रश्न क्रमांक 100. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? एक आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 पर्याय BN राव, पर्याय क्रमांक 3 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण आपले 51 ते 100 असे पूर्ण 50 प्रश्न सॉल्व केलेले आहे. या प्रश्नांचा तुम्ही सराव करा विद्यार्थी मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जी पोलीस भरतीची परीक्षा आहे, सरळ सेवेची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता त्याचप्रमाणे मी तुम्हाला काही भूगोलाचे काही प्रश्न मी देणार आहे. त्याचप्रमाणे काही रिझनिंगचे सुद्धा मी प्रश्न तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमची जी आता लेखी परीक्षा होईल पोलीस भरतीची किंवा तुमची जी आगामी सरळ सेवेची परीक्षा येईल, त्यासाठी तुम्हाला ते खूप महत्त्वाचे ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींना जे पण MPSC राज्यसेवा, गट ब, गट क, सरळ सेवा भरती किंवा तलाठी किंवा पोलीस भरती या सगळ्यांची जी तयारी करत असतील त्या सर्वांना तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या प्रश्नांचा फायदा त्यांनासुद्धा होईल. धन्यवाद.